नमस्कार मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पहा, आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदासाठी बघा फक्त 10वी पासवरती मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये टोटल 416 जागा सुटलेल्या आहेत पहा. अतिशय महत्त्वाची भरती असणार आहे पहा. यावर्षी बघा नोकरीसाठी अत्यंत गोल्डन चान्स असणार आहे पहा. आत्ताच या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या पेपर झाले त्या होताच लगेच ह्या जागा सुटल्या पहा. त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 200 मार्काचा पेपर असणार मित्रांनो. त्यासाठीच आपण हे काही प्रश्न घेतलेले आहेत पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, आपण स्पेशल आदिवासी विकास विभागासाठी स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आपण याची PDF, अप्लाय करायची लिंक, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक, सर्व रोजच्या रोज चालू घडामोडी आणि महत्त्वाचे जे काही क्वेश्चनच्या PDF आहेत बघा प्रत्येक व्हिडिओच्या, त्या ग्रुपला भेटणार आहेत पहा. त्या ग्रुपची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला जॉईन करता येत नसेल तर माझा जो काही नंबर आहे बघा खाली पिवळ्या पट्टीमध्ये दिसतोय 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही मला SMS करा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून टाकेन. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हे काम करून ठेवा. मित्रांनो, खूप महत्त्वाची भरती असणार आहे. सरकारी जॉब आहे पहा, गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा चांगला आहे पहा. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर या ठिकाणी पगार आपल्याला चांगला भेटणार आहे पहा. सरळ सेवेमार्फत ही पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. चला जास्त काही सांगत नाही, ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक याची स्थापना कधी झाली? चला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना कधी झाली? तर 1 मार्च 1983ला आदिवासी विकास विभाग नाशिकची स्थापना झाली पहा. ऑप्शन क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चला द्या उत्तर. आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था मित्रांनो ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे तेथे काय उणे म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुण्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं. कुठं जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? चला द्या उत्तर. आपल्याकडे उत्तर देण्यासाठी बघा 3 सेकंदाचा वेळ आहे पहा. किती? 3 सेकंदाचा वेळ आहे. चला द्या उत्तर. बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. नंदुरबार. खालीलपैकी काव्यग्रंथी आणि कवीची आपल्याला चुकीची म्हणजे अयोग्य जोडी ओळखायला लावली. मित्रांनो, पहिले पहा केकावली मोरोपंत हे बरोबर आहे. ज्वाला आणि फुले बाबा आमटे मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. भावार्थ दीपिका हे चुकीचं आहे मित्रांनो, वामन पंडित यांचं नाही आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे पहा, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो. वामन पंडित यांनी मित्रांनो यथार्थ दीपिका लिहिलेला आहे पहा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वामन पंडित यांनी कोणता लिहिलेला आहे? यथार्थ दीपिका. अभंगगाथा संत तुकाराम. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द भ्रमर या शब्दाला समानार्थी शब्द नाही विचारला आहे? तर दरदूर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. बाकीचे पहा अली, मिलिंद, मधुप हे सगळे या ठिकाणी भ्रमर या शब्दाला समानार्थी शब्द आहे पहा. दरदूर या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो बेंडकी किंवा बेडूक असा होतो पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा, कवी बी यांचं पूर्ण नाव काय आहे? कवी बी यांचं पूर्ण नाव काय आहे? तर नारायण मुरलीधर गुप्ते हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नारायण मुरलीधर गुप्ते. त्यांच्याबद्दल जर पाहिली तर त्यांनी आपली कविता बी या टोपण नावाने प्रसिद्ध केली. समजलं? त्यांची फुलांची ओंजळ हा जो काही काव्यसंग्रह आहे हा प्रसिद्ध आहे. चाफा हा त्यांचा बघा जो काही चाफा आहे हा त्यांचा अत्यंत गाजलेली कविता आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, कान लांब होणे. काय प्रश्न आहे पहा? कान लांब होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचे पहा, अक्कल कमी होणे. ऑप्शन क्रमांक ए अक्कल कमी होणे पहा. किंवा मूर्ख ठरणे. भिन्न म्हणजे आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो यामध्ये भिन्न शब्द कोणता आहे? वपू. ऑप्शन क्रमांक डी वपू. बाकी पहा कुंतल, अलक आणि कच. मित्रांनो हे केस या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत पहा. आणि वपू या शब्दाचा समानार्थी शब्द होतो शरीर, देह, काया. नेक्स्ट आहे पहा, पुढचा प्रश्न मित्रांनो, भाल, ललाट, निठळ, कर या शब्दासाठी विसंगत शब्द कोणता होईल? तर लक्षात ठेवा मित्रांनो कर याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा कर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे पहा, शुद्ध शब्द ओळखायचा आहे मित्रांनो आपल्याला. शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक डी हा या ठिकाणी शुद्ध शब्द आहे पहा. बाकीच्या
अशुद्ध शब्द आहेत पहा. आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही. अशा वेळेस आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणारे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. अर्धा-मूर्धा या शब्दातील पुढीलपैकी कोणता शब्द प्रकारातील आहे? बघा, अर्धा-मूर्धा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारामधला आहे? ओळखा पटकन. मित्रांनो, अंशाव्यस्त आहे पहा. लक्षात ठेवा, अंशाव्यस्त. ज्यावेळेस बघा एखादा शब्द डबल येतो तेव्हा तो पूर्णव्यस्त असतो पहा. परंतु एखादा अक्षर बदलून येतो तेव्हा त्याला अंशाव्यस्त असं म्हणतात पहा. नेक्स्ट पहा, खालील शब्दामधील आपल्याला धातुसाधित विशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आहे. धातुसाधित विशेषण कोणतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी, पडका किल्ला आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा. खालीलपैकी तद्भव नसलेला शब्द कोणता आहे पहा. तद्भव नसलेला शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, धर्म. ऑप्शन क्रमांक बी, धर्म हा शब्द या ठिकाणी तद्भव नसलेला शब्द आहे पहा. मित्रांनो, धर्म हा शब्द संस्कृत भाषेतील शब्द आहे. हा मराठी भाषेमध्ये कोणताही बदल न होता जसाच तसा वापरला जातो, म्हणून हा तत्सम शब्द आहे पहा. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत श्री शरद जोशी. लक्षात ठेवा, शरद जोशी यांचे. खालीलपैकी आपल्याला बरमर म्हण कोणती ती ओळखायची आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आगेतून फपाट्यात ही झाली या ठिकाणी बरोबर म्हण पहा. नेक्स्ट पहा, सन्निहित भूतकाळ असलेलं वाक्य पुढील वाक्यपर्यायातून आपल्याला शोधायचं आहे पहा. सन्निहित भूतकाळ असलेलं, तर मी उठतो तोच तुम्ही पसार हे झालं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, बापरे केवढा मोठा हा साप, रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडायचं आहे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी कोणतं येईल? उद्गारवाचक चिन्ह येईल पहा. ऑप्शन क्रमांक पी, उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी येईल पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कौचकवध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, कौचकवध या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. ऑप्शन क्रमांक सी, वि. स. खांडेकर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. रास या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे पहा. रास. तर मित्रांनो, ढीग. रासच्या समानार्थी शब्द काय होईल पहा? ढीग होईल. लक्षात ठेवा, ढीग. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणतं जोडाक्षर नाहीये? कोणतं जोडाक्षर नाही? तर मित्रांनो हे जोडाक्षर नाही, बाकी हे सगळे जोडाक्षर आहेत पहा. समजलं? मराठी सत्याचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर मित्रांनो, महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्याचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे. समजलं? द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेला आहे पहा. सन 1900 साली. कधी? सन 1900 मध्ये लिहिलेला आहे पहा. अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर क्षर. मित्रांनो, अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? क्षर आहे पहा. कटी या शब्दाचा अर्थ सांगा. कटी. तर मित्रांनो, कटी या शब्दाचा अर्थ होतो कंबर. लक्षात ठेवायचा आपला, कंबर. मित्रांनो, हा एक तत्सम संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कंबर असा होतो पहा.
नेक्स्ट आहे पहा, कोल्ही करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर व्यर्थ ओरड करणे. कोल्ही करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, व्यर्थ ओरड करणे होय. आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम अंगावर घेणे या वाक्यासाठी समर्पक म्हण शोधायची आहे. तर मित्रांनो, लहान तोंडी मोठा घास याचं बरोबर उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक बी, लहान तोंडी मोठा घास. नेक्स्ट आहे पहा, बारोमास या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, बारोमास या कादंबरीचे लेखक कोण आहेत? डॉक्टर सदानंद देशमुख आहेत पहा, लक्षात ठेवा, सदानंद देशमुख. या कादंबरीमध्ये काय आहे पहा, या कादंबरीसाठी बघा डॉक्टर सदानंद देशमुख यांना 2004चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे पहा. आणि मित्रांनो, ही जी काही कादंबरी ग्रामीण जीवनातील कष्ट आणि शेतकऱ्याच्या समस्या आणि ग्रामीण भागातील बदलत्या वास्तवाचं चित्रण करते पहा. या कादंबरीवर आधारित याच नावाचा 12 मास चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला होता. धर्मार्थ म्हणजे मोफत जेवण मिळण्याचं ठिकाण, यासाठी अलंकारिक शब्द निवडायचा आहे पहा. तर सदावर्त याचं बरोबर उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक ए, सदावर्त. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर भ्रतार, लक्षात ठेवा मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे भ्रतार. पती या शब्दाला समानार्थी शब्द आहे पहा, नाथ, स्वामी, वल्लभ, नवरा, कांत. गावगाडा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पहा? तर मित्रांनो, त्रिना आत्रे, ऑप्शन क्रमांक ए, गावगाडा या पुस्तकाचे लेखक आहेत त्रिना आत्रे. समजलं? यांचा जन्म 5 सप्टेंबर 1872ला झालेला आहे पहा. हे महाराष्ट्रामधील ग्रामीण समाजाचे आणि मागासलेल्या जाती संस्थेचे अभ्यासक, ग्रामव्यवस्था, गुन्हेगारी जगामध्ये या विषयांचे तज्ज्ञ लेखक होते. यांनी मित्रांनो मुलगी खात्यामध्ये नोकरीला असल्याने आत्रेंनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्याजवळून आणि बारकाईचं निरीक्षण केलं. त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा या नावाचं पुस्तक लिहिलं पहा. अग अग म्हशी ही म्हण पूर्ण करणार. अग अग म्हशी मला कुठं नेशी ही झाली म्हण पूर्ण पहा. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलाय मित्रांनो. तर तेजोनिधी, मित्रांनो हा शब्द काय पहा, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पहा. याचा अर्थ तेज किंवा प्रकाशाचा साठा, निधी असा होतो, जो सूर्यासाठी वापरला जातो. गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तर पहा या ठिकाणी पथ हा शब्द या ठिकाणी बसत नाही पहा. युद्ध, समर, रण, मित्रांनो लढाई किंवा संग्रामार्थाचे समानार्थी शब्द आहेत. पथ या शब्दाचा अर्थ रस्ता, मार्ग किंवा वाट असा होतो पहा. खालीलपैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो, बलिष्ठ या ठिकाणी कोणता शब्द या ठिकाणी योग्य आहे असं विचारलंय. तर मित्रांनो, बलिष्ठ, बलिष्ठ असा शब्द योग्य आहे पहा. आज या कालदर्शक शब्दाला गोंडी भाषेमध्ये काय म्हणतात? तर नेंड असं म्हणतात. काय म्हणतात? नेंड. नेक्स्ट पहा, अनन्वयीचा समानार्थी शब्द कोणता होईल? अनन्वयी. तर मित्रांनो, संयोग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संयोग. पुढचा प्रश्न मित्रांनो, आळशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर कामसू, ऑप्शन क्रमांक ए, कामसू याचं बरोबर उत्तर आहे पहा. विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर विसंगतचा सुसंगत होईल पहा, ऑप्शन क्रमांक ए, सुसंगत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, योग्य पर्याय ओळखायचा आहे. अध्ययन. तर अध्ययनला योग्य पर्याय होईल मित्रांनो, अधिक, अधिक, अयन. हे झाल्याची संधीची फोड पहा, ऑप्शन क्रमांक अ. मराठी भाषेमधील संधीच्या नियमानुसार खालीलपैकी चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर बघा, धारा, अधिक, उष्ण, धारष्ण हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. समजलं? बाकी सगळे या ठिकाणी योग्य आहेत पहा, बघून घ्या सगळ्यांनी. पुढील पद्यपंक्तीचा अलंकार ओळखायचा आहे. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. तर मित्रांनो हे काय? रूपक अलंकार आहे, ऑप्शन क्रमांक डी, रूपक अलंकार. पुढील समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, तुरुंग हत्ती ही या ठिकाणी अयोग्य जोडी पहा. नेक्स्ट आहे, खाली दिलेल्या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे, तो ओळखायचा आहे. विरक्ती. विरक्ती याचं विरुद्धार्थी कोणता होईल मित्रांनो? तर आसक्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. विरक्ती, आसक्ती. नेक्स्ट आहे पहा, आरती प्रभू हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यकाचं आहे मित्रांनो? तर सांगा पटकन. तर आरती प्रभू मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे यांचं टोपण नाव आहे, ऑप्शन क्रमांक बी, टोपण नाव. कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही?
तर मित्रांनो कानाच्या मागे टाकून देणे हे याचं योग्य उत्तर आहे पहा. बाकी झिरकाडणे, दुर्लक्ष करणे, कानाने ऐकून त्या कानाने सोडणे हे सगळे त्याचे अर्थ होतात. खालीलपैकी व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर मित्रांनो कोणतं आहे तर च याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी च. बघा चुकीची जोडी पुन्हा ओळखायची आपल्याला. तर बघा मित्रांनो गीताई ही या ठिकाणी चुकीची आहे. बाकी पहा श्यामची आई साने गुरुजी, करेचं पाणी आचार्य अत्रे, राधेय रणजित देसाई. परंतु मित्रांनो गीताई हा ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. त्यांनी भगवद्गीतेचा मराठीत ओवीबद्ध अनुवाद गीताई या नावाने प्रसिद्ध केलेला आहे पहा. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे पहा. सनातनी म्हणजे काय मित्रांनो? सनातनी म्हणजेच काय या ठिकाणी पहा जुन्या रूढींचं पालन करणारा याला योग्य उत्तर म्हणतात. जुन्या रूढीचं पालन करणारा. खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडायचा आहे पहा. तर कणिक तिमणे ऑप्शन क्रमांक डी कणिक तिमणे ह्या वेगळ्या अर्थाचा बघा. खडे चारणे, पाणी पाजणे, धूळ चारणे. मित्रांनो खडे चारणे याचा अर्थ कणिक तिमणे याचा खूप म्हणजे मार देणे होतो पहा. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? तर मित्रांनो लक्षात ठेवा अष्टपैलू म्हणजे सर्व गुण संपन्न. ऑप्शन क्रमांक डी सर्व गुण संपन्न याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणते व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे आहेत? बघा कोणते आहेत? फक्त क आणि ड. बघा क कोणता या ठिकाणी क आणि या ठिकाणी पहा ड न ही काय पहा उभा दंड असणारी आहेत. शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात आपल्याला ओळखायची. तर कोणते मित्रांनो? विशेषण. ऑप्शन क्रमांक ए विशेषण याचं बरोबर उत्तर आहे पहा. शब्दांच्या 8 जातीपैकी मित्रांनो 4 जाती काय आहेत? विकारी आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे 4 जाती काय आहेत? विकारी आहेत पहा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि 4 अविकारी पहा. क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. श स बघा या ठिकाणी श श श या वर्णांना काय म्हणतात? तर मित्रांनो यांना उष्मे म्हणतात. बघा आपल्या तोंडातून उष्णता बाहेर पडते. खालीलपैकी कोणता एक प्रतिजैवक नाही? मित्रांनो कोणतं प्रतिजैवक नाही तर क्विनन याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा क्विनन. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्या कणांना काय म्हणतात? तर त्या कणांना मित्रांनो फोटॉन असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक सी फोटॉन. बघा G20ची दिल्ली शिखर परिषद 2023 मध्ये कोणाला सदस्यत्व दिलं गेलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक बी EU ला दिलं होतं पहा. आफ्रिकन युनियनला. केक आणि पाव सच्छिद्र आणि हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर मित्रांनो केक आणि पाव सच्छिद्र आणि हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर सोडियम बायकार्बोनेट. ऑप्शन क्रमांक बी सोडियम बायकार्बोनेट आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा मित्रांनो संत तुलसीदास रामचरितमानस बरोबर आहे वाल्मिकी रामायण, शिवाजी सावंत मृत्युंजय, व्यासमुनी अभंगार्थ. मित्रांनो हे चुकीचं आहे पहा. मित्रांनो व्यासमुनी यांनी महाभारत हा महाग्रंथ लिहिलेला आहे पहा. आणि अभंगगाथा हा प्रामुख्याने संत तुकाराम महाराज यांची साहित्यकृती पहा. अभंगगाथा तुकाराम महाराजांनी लिहिलेले पहा. कार्बन हे टिंबटिंबचं अपरूप अणुभट्टीमध्ये मंददायक म्हणून काम करतं. तर ग्रॅफाईट याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रॅफाईट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो खाण्याचा सोड्याचं रासायनिक नाव कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा सोडियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवा सोडियम बायकार्बोनेट. याचं सूत्र सुद्धा पेपरला विचारलं जाऊ शकतं. तर NaHCO3 याचं बरोबर उत्तर आहे पहा NaHCO3. आणि धुण्याचा सोड्याला काय म्हणतात मित्रांनो? तो सोडियम कार्बोनेट म्हणतात पहा. सोडियम कार्बोनेट नुसतं सोडियम कार्बोनेट Na2CO3 हे झालं धुण्याच्या सोड्याचं म्हणजे निर्म्याचं सूत्र. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध वापरतात? तर मित्रांनो हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात. ऑप्शन क्रमांक बी ॲस्पिरिन याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न मित्रांनो IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? तर मित्रांनो हा सायबर गुन्हे. ऑप्शन क्रमांक बी सायबर गुन्हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणतं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं नाही? तर मित्रांनो यापैकी नाही सगळे पहा प्राचीन भारतातील व्यापार, बुद्ध आणि त्यांचा धर्म, अनहिलेशन,
ऑफकास्ट हे सगळं त्यांनी लिहिलंय पहा. तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.